नेरळ ग्रामपंचायतमधील नाले हे मध्य रेल्वेच्या हद्दीतून जातात, तर राजबाग सोसायटीच्या मागच्या भागातील नाला हा थेट नेरळ पूर्व भागातून येतो. मात्र त्याच्या मार्गात बदल केल्यामुळे नेरळ पूर्व भागातून जाणारे पाणी हे तेथेच अडत असून पावसाळ्यात निर्माण नगरी, मातोश्रीनगर आदी भागात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. गंगानगर भागात गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते. यामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याने याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे व पंचायत समिती सदस्य भगवान संचय यांनी नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर यांना सोबत घेत थेट नेरळ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मॅनेजर यांची भेट घेतली. स्टेशन मॅनेजर यांना देखील नेरळ परिसरातील ही समस्या पटवून सांगितली. तेव्हा गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत स्टेशन मॅनेजर गुरुनाथ पाटील यांनी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख यांना फोन करत परिस्थिती समजावून सांगितली. यावर मध्य रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अभियंता, नेरळ ग्रामपंचायत सुनीता मोरे, भगवान संचे व पंचायत समिती अभियंता यांचा संयुक्त पाहणी दौरा घेण्याचे नक्की झाले आहे. या पाहणी दौऱ्यातून नक्की कुठे व कशा पद्धतीने काम करून या समस्येवर उपाय शोधता येईल हे निश्चित केले जाणार आहे. मुळात संचे व मोरे यांच्या एका निवेदनावर मध्य रेल्वेने सकारात्मकता दाखवली हे विशेष असून त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या समस्येचा निकाल लागणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, पंचायत समिती सदस्य भगवान संचे, ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, ग्रामसेवक अरुण कारले, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल संचे, चेतन गुरव, संतोष सारंग, रमेश पवार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.